विधान भवनाला आलेल्या धमकीचं ईमेल आणि युद्ध यांचा संदर्भ जोडणं चुकीचं असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। धमकीच्या ईमेलबाबत तपास सुरू असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। तर ईमेलचा युद्धाशी संदर्भ जोडणं चुकीचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आज जे काही युद्ध चालू आहे ते मिडल ईस्टमध्ये युद्ध चालू आहे। अशा वेळेस हा ईमेल जो आलेला आहे त्याचा युद्धाशी संपर्क जोडणं ही करायची चुकीचं राहील। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉक्स ईमेल्स हे वारंवार धमकी येत असतात। प्राथमिकदृष्ट्या तसाच परीचा ईमेल हा वाटतो, पण तरीसुद्धा ईमेलचा सोर्स जो आहे तो त्याचा तपास चालू आहे आणि शोधण्याचं काम चालू आहे। अजून तो नेमका कोणत्या ID वरनं मेल आला ते डिटेक्ट झालेलं नाही की हा ID कोणी त्या ठिकाणी वापरलेला आहे, परंतु चौकशी अंती ते निश्चितपणे आपल्याला कळेल। विशेष करून मिसाईलचा वापर आहे। इतर ज्या ठिकाणी तुम्ही म्हणालात की मेलमध्ये इतर ठिकाणी त्यांची पण सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे, कारण तिथलेही कर्मचारी आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी पोहोचत असतात। नाही, तिथले देखील कर्मचाऱ्यांना प्रवेश देणं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सुरक्षा तपासणी अजून त्या ठिकाणी सुरू आहेत, परंतु घाबरण्याचं कुठलंही कारण त्या ठिकाणी नाही आहे। लवकर संपूर्ण ठिकाणची सुरक्षा तपासणी त्या ठिकाणी आटपेल। दरम्यान अधिवेशन सुरू असताना बॉम्बची धमकी देणं हे प्रकरण गंभीर असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। ही बॉम्बची अफवा असली तरी राज्याच्या गृहमंत्र्यासाठी हे मोठं आव्हान असल्याचा टोला राऊतांनी लगावलेला आहे। महाराष्ट्राच्या विधानभवनात अधिवेशन चालू असताना बॉम्ब ठेवल्याची अफवा आहे। मलाही समजलं आत्ताच। त्याच्यामुळे त्यांची आता कानाकोपरे शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना मला असं वाटत नाही की विधानभवनामध्ये कोणी बॉम्ब ठेवण्याचं धाडस ठेवतं। पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय, कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे।